स्मार्ट अहमदनगर न्यूज। अमोल खोले यांना सन्मान या ठिकाणी केल्याबरोबर बर्वेकर या ठिकाणी गायकवाडताई तसेच बर्वेकर आणि राजळेकर या स्त्रीला उपस्थित करेल। अमोल खोले यांना सन्मान या ठिकाणी केल्याबरोबर खासदार दिलेल्या व्यक्तीला अभिनंदन असे डॉक्टर दिनेश लंके या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतात। खासदार डॉक्टर दिनेश लंके यांना विनंती आमची सभा असू द्या नाही तर आपली नगर दक्षिणची असू द्या, निलेश लंके साहेबांनी तर कशा पद्धतीने रेकॉर्ड केला हे आपल्याला सगळ्यांना माहित आहे। आणि सर्व मायबाप जनता जी आहे नगर दक्षिणेची, याच्याशिवाय हे मित्रांनो शक्य झालं नसतं। निश्चित प्रकारे लोक कंटाळलेले होते, अनेक असे मुद्दे होते की महागाई होती, त्या ठिकाणी बेरोजगारीचा विषय होता, महिलांचे प्रश्न होते, राज्यभरामध्ये वाढती गुन्हेगारीचे विषय होते। याच्यामध्ये हे महायुतीचं ढोंगी सरकार हे अपयशी ठरलं आणि फोडाफोडीचं चुकीचं राजकारण सर्वसामान्य जनतेला पटलेलं नाही। त्याच्यामुळं आपल्या सर्वाधिक जागा लोकसभेमध्ये निवडून आल्या। मित्रांनो, या ठिकाणी मला ही शिवस्वराज्य यात्रा ज्या वेळेस आपल्या नगर शहरामध्ये आज संपन्न होत आहे, याद्वारे मला साहेबांना सांगायचंय की गेल्या 50 वर्षापासून 1974 सालापासून माझे चुलते आदरणीय दादाभाऊ कळमकर साहेब हे एकनिष्ठपणे
आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने या नगर शहरामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये यांनी राजकीय आणि सामाजिक कार्य या ठिकाणी चालू ठेवले. जनतेचा आशीर्वाद या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळाला आणि त्यांचाच वारसा आज माझ्यावरती खांद्यावर माझी जबाबदारी आहे. या सर्व प्रवासामध्ये अनेक अडथळे आले. खालच्या पातळीचं हीन राजकारण काही मंडळींकडून करण्यात आलं. या खालच्या राजकारणाला आम्ही त्या ठिकाणी थारा दिली नाही आणि भीक देखील घातलेली नाही. उपस्थितीमध्ये मी ह्याच पटांगणामध्ये प्रवेश केला, परंतु उपस्थित बंधू आणि भगिनींना आपल्याला माहित आहे की त्याचे कारण काय होते. आमच्यातून पद्धतीने करायचं ते राजकारण सोडून यांनी खालच्या पातळीचं राजकारण केलं. आज नगर शहरामध्ये कितीतरी असे प्रश्न आहेत ज्या जनतेला भेडसावत आहेत. नगर शहराची जनता साहेब त्रस्त झालेली आहे, वैतागलेली आहे. याचे कारण आपल्याला माहित आहे. मागच्या निवडणुकीमध्ये आणि त्याच्या माग जर बघितलं, जवळजवळ 12-13 वर्षामध्ये यांच्या घरामध्ये आदरणीय पवार साहेबांनी यांच्या घरामध्ये 4 आमदारकी दिली. गेल्या 15 वर्षापासून नगर शहराचा कुठला असा विकास केला माझ्या इथं समोर बसलेल्या कुठल्याही माझ्या तरुण मित्रांनी सांगावं, ज्येष्ठांनी सांगावं किंवा आमच्या महिला माता भगिनी सांगावं की असं ठोस विकास काम, ज्या विकास कामातून या नगर शहराचं भलं झालंय, आमच्या तरुण पोरांचं भलं झालंय, त्यांना रोजगार उपलब्ध झालाय, आमच्या महिला भगिनींना त्या ठिकाणी काम मिळालंय, संरक्षण मिळालंय, किंवा आमच्या ज्येष्ठ नागरिकांना त्या ठिकाणी मोकळं फिरता येईल, त्यांना खड्ड्यातून जाता येणार नाही, अशा पद्धतीचे मूलभूत कामं, दर्जेदार कामं काय केलेली आहेत. उलट हे शहर भकास करण्याचं काम, या विद्रुपीकरणाचं काम ह्या मंडळींकडून केलं जातं. साहेब, सातत्याने या ठिकाणी आम्ही संघर्ष करतोय. ज्या वेळेस हे लोक आपल्या पक्षामध्ये फोडाफोडीचं राजकारण झालं, वरचे नेते त्या ठिकाणी मोठे आहेत, मी त्यांच्याबद्दल बोलणार नाही साहेब, परंतु अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये निर्माण झाल्यानंतर आमच्या नगर शहरामध्ये सुद्धा ही परिस्थिती निर्माण झाली होती. गद्दारीचे काय उदाहरणं आहेत हे आदरणीय उद्धव साहेबांनी सुद्धा अनेक व्यासपीठावर सांगितले आणि आदरणीय पवार साहेबांच्या सर्व नेते मंडळींनी सांगितले. ही गद्दारी इकडे सुद्धा झाली, ही बेईमानी या नगर शहरामध्ये सुद्धा झाली. कधी भाजप पक्षासोबत जायचं आणि महानगरपालिकेवर झेंडा फडकवायचा, कधी सगळ्या लोकांना त्या ठिकाणी विश्वासघात करायचा आणि सांगायचं की आम्ही एवढे विकास कामं आणले, एवढे निधी आणला. तुम्हाला जर निधी आणायचा होता तर 2014 सालीच या नगर शहराच्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं. पवार साहेब तुमच्या मागे भक्कमपणे उभे होते, जयंत पाटील साहेबांसारखे नेते होते, सुप्रिया ताईंसारखे नेते होते. तुम्हाला त्यावेळेस हा निधी आणता आला का नाही हा प्रश्न आहे. तिकडं पारनेर मतदारसंघामध्ये निलेश लंके साहेबांचं उदाहरण आहे. का 20 लाख लोकांनी त्यांना निवडून दिलं. प्रचाराचा मुद्दाच लोकांनी जनतेने यांची निवडणूक हातात घेतली होती. 700 कोटीचे काम पारनेर मतदारसंघामध्ये केले. त्या विश्वासानं लंके साहेब व्यासपीठावर थांबायचे उभे आणि सांगायचे माझ्याकडून काय कमी झालं ते सांगा. जनतेला समोरून आवाज यायचा, साहेब आम्हाला खासदार म्हणून तुम्हीच पाहिजे, विकास कामं सुद्धा केलेले आहेत, संपर्क सुद्धा आहे आणि सगळं काही आहे. अशीच गोष्ट मित्रांनो डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांची आहे. संसद रत्न त्यांना ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या पक्षाचं नाव आपल्याला अभिमान वाटावं अशा प्रकारचं भाषण संसदेत डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांचं होतं. आणि म्हणून असे नेते मंडळी या ठिकाणी असताना ज्या वेळेस फोडाफोडीचं राजकारण झालं, पडझड झाली, आम्हाला काही फरक पडला नाही. अहो सगळे नगरसेवक गेले, या पक्षाची शहराची सर्व संघटना, परंतु इथं आमच्या दादा भाऊंसोबत 1980 सालापासून काम करणारे हे सर्व 60च्या वरती असणारे सर्व आमचे आदरणीय ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या महिला माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. हा विश्वास आहे. आमच्या कळमकर घराण्याने कधी त्या ठिकाणी विश्वासघात केला नाही आणि विश्वासघात केला असेल तर ठामपणे साहेब आपल्याला या ठिकाणी मी सांगतो की पक्षाने जरी मला संधी दिली भविष्यामध्ये
आणि मी आमच्या घराण्याने विश्वासघात केला असेल तर साहेब मला तिकीट या ठिकाणी आपण देऊ नका, पक्षाने मला संधी देऊ नका. आणि समोर जे विरोधक आहेत यांना सुद्धा खुल्लं आव्हान आहे, कुठल्याही पत्रकार मंडळीने आणि पॉडकास्ट मध्ये व्हिडिओ बाईटद्वारे आम्हाला दोघांना समोर आणा. आम्हाला या नगर शहराच्या व्यथांबद्दल या ठिकाणी विचारा. त्यांना विचारा तुम्ही काय विकास केला, त्यांना विचारा पवार साहेबांना सोडून आपण का गेले. निवडणुकीच्या आधी जी लोकसभा झाली त्यावेळी या मतदारसंघाने निलेश लंकेंसारखा एक उमदा लोकांच्यात राहणारा असा लोकनेता दिल्लीला लोकसभेला पाठवला. याबद्दल पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचा अभिनंदन. कितीही बलाढ्य शक्ती असली तरी जनशक्ती पुढे चालत नाही. हे देशातलं एक उत्तम उदाहरण निलेश लंकेच्या निमित्तानं आहे. आमच्या पुढं एक डॉल्बी होते आणि डॉल्बीवर एक गाणं चालू होतं. त्या गाण्यात असा शब्द होते की निलेश लंकेंची ख्याती आता जगभर पसरली. जगात निलेश लंकेंचं नाव गेले असं त्या गाण्याचे अभिषेकने केलेलं गाणं दिसतंय ते. त्यामुळं इतकं उत्तम गाणं आहे. त्यातून लोकांनी किती डोक्यावर निलेश लंकेंचं नेतृत्व घेतलंय हा अनुभव आपल्या सगळ्यांना येतो. लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी जे सरकार तोऱ्यात होतं, ज्या सरकारला असं वाटायचं की आपल्याला कोणी महाराष्ट्रात आता चॅलेंज करणार, त्या ठिकाणी जादूची छप्पी देऊन त्यांनी लोकांना नीट केलं. आम्हाला आठवतं एक लंके साहेबाच्या प्रचाराची सभा चालली होती. आम्ही करंजीच्या पुढे आलो. तुमच्या इथं खाली घाटाच्या खाली गाव आहे, चांदेबी महालाच्या खाली रस्त्यावर मिहिकीच्या तिथं त्या सभेत शिवसेनेचे गाडे साहेबांचे होते. आम्हाला आम्ही त्या सभेत गेलो आणि मी थोडं बोललो आणि नंतर एक आजोबा 76 वर्षाचे आजोबा उठले आणि ते म्हणले की निलेश लंकेच खासदार होणार. मी म्हणलं आजोबा तुम्हाला काय वाटतंय? ते म्हणले मी जे आज जिवंत आहे ते निलेश लंकेंच्या मुळे जिवंत आहे. मी म्हणलं असं कसं? ते म्हणले माझा मुलगा ज्या वेळेला करोना झाला माझ्या जवळ आला नाही, माझे नातवंड माझ्या जवळ आले नाही, त्यावेळेला निलेश लंकेने मला मिठी मारली आणि म्हणाले आजोबा काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही, मी तुमच्या सोबत. म्हणून आमचे हे मुन्नाभाई MBBS आणि ह्यांच्याकडे सर्किट, तिकडे मुन्नाभाई MBBS मध्ये एकच सर्किट होता. निलेश लंके साहेबांकडे सर्किटची टीम आहे. लंके साहेब सर्किटला म्हणले की सर्किट कोविड सेंटर तयार झालं पाहिजे, लगेच रातोरात कोविड सेंटर तयार होतंय. सर्किट जेवण चांगलं आलं पाहिजे, लगेच जेवण चांगलं येत आहे. म्हणजे ज्या वेळेला आम्ही त्यांच्या कोविड सेंटर मध्ये गेलो अमोलदादा लंके साहेबांच्या, तर आम्हाला देखील भीती वाटत होती. पण लंके साहेब काय ऐका, चला चला तुम्हाला काही होत नाही, आणि हाताला धरून कधी आपण कोविडच्या पेशंटच्या जवळ गेलो नाही. पण निलेश लंके साहेबांनी आम्हाला सगळ्या पेशंटकडे त्या ठिकाणी फिरवलं आणि नंतर आम्हाला कळलं की खरंच काही होत नाही. आम्ही गावाकडे जाऊन लंके साहेबांची प्रेरणा घेऊन छोटं का व्हायला कोविड सेंटर सुरू केलं. म्हणजे खऱ्या अर्थानं सामान्य माणसाची सेवा करणाऱ्या माणसाला तुम्ही त्या ठिकाणी खासदार केलंय आणि पैशाचा माज मोडलाय, आणि उद्या जे पत्राचे शेड मारतायत आणि दादागिरी करतायत त्यांचा विधानसभेत माज मोडायचा आहे. एवढंच या ठिकाणी ठरवा. मोडायचंय ना? एवढ्या कमी आवाजात कसा मोडणार आहे माज? तिकडे गद्दारांच्या कानखळ्या बसल्या पाहिजे, आवाज जोरात निघला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जुल्म इतना बुरा नहीं जितनी बुरी तुम्हारी खामोशी है. बोलना सीख लो वरना पीढ़ियां गूंगी हो जाएगी. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार आहे. म्हणून तुमचा आवाज जरा जोरात निघला पाहिजे. दहशत दादागिरी मुक्त नगर शहर करायचंय का? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या, विरोधी पार्टीच्या खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, शरद पवार साहब तुम आगे बढ़ो. देश का नेता कैसा हो, जय
शिवस्वराज्य यात्रा आणि ही यात्रा ज्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पक्षाचे विचार, आदरणीय पवार साहेबांचे विचार प्रत्येक मतदारसंघामध्ये पोहोचवण्याचं काम केलं जातं आणि छत्रपती शिवरायांचे विचार प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्या शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून केलं जातं आणि ती यात्रा ज्यांच्या संकल्पातून ही यात्रा सुरुवात झाली ती आपले पक्षाचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील साहेब आणि या यात्रा आणि यात्रेचे ब्रँड ॲम्बेसेडर आपल्या राष्ट्रवादी पक्षाचं भूषण आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब आणि अमोलजी कोल्हे साहेब म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा विचार घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आणि आपल्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे जे चित्र बदलले ते डायरेक्ट शिवपुत्र संभाजी महाराज महानाट्याने चित्र बदललं पण लोक पण म्हणायचे तळ्यात असे आपले सर्वांचे नेते अमोलजी कोल्हे आपले दुसरे नेते आणि पवार साहेबांचे एकदम खास नेहमी पवार साहेबांचा विचार सोडून कधी त्याच्या डोक्यात दुसरा विचार आला नाही असे अंकुश अण्णा काकडे यांनी आता ठिकाणी आपले विचार मांडले. तो बऱ्याच वेळा सांगतो की त्यांचा पायगुंड चांगला आहे, जिथं जाताना तिथं चित्रच बनलं. असे राष्ट्रवादी पक्षाचे युवक अध्यक्ष महबूब भाई शेख आता या ठिकाणी आल्यानंतर इथं पण चित्र बदलणार. दुसरे आपले विद्यार्थीचे प्रदेशाध्यक्ष आणि आपल्या जिल्ह्याचं भूषणच म्हणता येतं की श्रीगोंद जे असून पुण्यामध्ये जरी असलं तरी श्रीगोंदकर असे सुनील गावाने पंडितजी कांबळे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सक्सेस जिल्हाध्यक्ष फाळके दादा आणि आपले सर्वांचे नेते नेहमी पवार साहेबांचा विचार प्रत्येक घराघरापर्यंत स्मार्ट अहमदनगर न्यूज.